नमस्कार मित्रांनो, भारताचे प्राकृतिक विभाग एकूण किती आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. मित्रांनो, आपल्याला जर माहित असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये भारताचे एकूण प्राकृतिक विभाग किती आहेत आणि कोणकोणते विभाग आहेत ते आपण कमेंट करून सांगावे. भारत देश म्हटलं की आपल्याला अभिमान आहे आणि या भारत देशाचे प्राकृतिक विभाग असे एकूण 5 किल्ले आहेत. मग हे कोणकोणते प्राकृतिक विभाग आहेत ते आपण नकाशाच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. मित्रांनो, जर आपण नवीन असाल तर जिओ मराठी हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे असे भूगोल विषयाचे सर्व व्हिडिओ या एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. तर चला जाणून घेऊया भारताचे प्राकृतिक विभाग. मित्रांनो, भारताचे प्राकृतिक विभाग यामध्ये एकूण भारताचे प्राकृतिक विभाग किती किल्ले आहेत तर सर्वसाधारण 5 विभाग हे भारताचे प्राकृतिक विभाग किल्ले आहेत. मग आता हे जे 5 विभाग आहेत ते 5 विभाग आपल्याला पाहावयाचे आहेत. 5 विभागामध्ये सर्वप्रथम येतो तो म्हणजे हिमालय. भारताचा उत्तरेकडचा जो भाग आहे हा उत्तरेकडचा भाग म्हणजे हिमालयाचा भाग आहे आणि या हिमालयाच्या भागाचे पुन्हा विभाग करण्यात आलेले आहेत. मग भारताच्या उत्तरेकडं हिमालय आहे. हा हिमालय आपल्याला दोन्ही दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे, कारण पावसाळ्यामध्ये मान्सून वारं जे आहे, मोसमी वारं ज्याला आपण म्हणतो, हे मोसमी वारं या हिमालयामुळे अडवलं जातं आणि त्यामुळे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते. दुसरं, हिवाळ्यामध्ये अति थंड येणारं जे वारं आहे, शीत वारं ज्याला आपण म्हणतो, हे शीत वारं या हिमालय पर्वतामुळे अडवलं जातं आणि त्यामुळं भारताचं थंडीपासून संरक्षण होतं. त्यामुळे हिमालय पर्वत आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा असा हा पर्वत आहे. तर या हिमालयाचे पुन्हा विभाग करण्यात आलेले आहेत. पहिला आहे तो म्हणजे पश्चिम हिमालय. आता हा जो पश्चिम हिमालय आहे त्याला काश्मीर हिमालय या नावानं ओळखलं जातं. काश्मीर हिमालय. दुसरा आहे तो म्हणजे हा मध्य हिमालय ज्याला आपण म्हटलं जातं, त्याला कुमाऊ हिमालय. कुमाऊ हिमालय या नावानं ओळखलं जातं. आणि तिसरा जो भाग आहे तो अतिपूर्वेकडचा जो भाग आहे, हा अतिपूर्वेकडचा भाग त्याला पूर्व हिमालय किंवा पूर्वाचल किंवा आसाम हिमालय या नावाने देखील ओळखलं जातं. आसाम हिमालय या नावाने देखील याला ओळखलं जातं. म्हणजे या हिमालयाचे एकूण 3 विभाग करण्यात आलेले आहेत. हे पूर्व पश्चिम विभाग आहेत. उत्तर दक्षिण विभाग जर आपण बघितलं, दक्षिणेला या ठिकाणी मित्रांनो प्रथम शिवालिक रांगा आहेत. शिवालिक रांगा. तर या ठिकाणी या शिवालिक रांगा हिमालय पर्वताच्या पायथ्याला दक्षिणेकडं, त्यानंतर त्याच्या मधला जो भाग आहे त्याला मध्य हिमालय, मध्य किंवा लघु हिमालय या नावानं ओळखलं जातं. लघु हिमालय या नावानं ओळखलं जातं. आणि त्याच्या उत्तरेकडचा जो भाग आहे त्याला बृहद हिमालय या नावानं ओळखलं जातं, किंवा त्याला दुसरंही नाव आहे हिमाद्री. बघा मित्रांनो, हिमाद्री या नावाने देखील याला ओळखलं जातं. म्हणजे शिवालिक रांगा अति दक्षिणेकडचे हिमालयाच्या पायथ्यालगतच्या, त्यानंतर मध्य हिमालय त्याला लघु हिमालय असं म्हटलं गेलं आहे, त्यानंतर बृहद हिमालय त्यालाच हिमाद्री या नावानं ओळखलं जातं. आणि या हिमालयाच्या म्हणजे बृहद हिमालयाच्या पलीकडे देखील काही पर्वतरांगा आहेत, त्याला हिमालयाच्या पलीकडील पर्वतरांगा या नावानं ओळखलं जातं. मित्रांनो, आपल्याला हे लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, कारण हिमालय हा पर्वत प्राचीन वली पर्वत आहे. प्राचीन अर्वाचीन वली पर्वत म्हटलं तरी त्याला चालू शकतं. वली पर्वत आहे म्हणजे वळ्यांच्या पद्धतीनं हा निर्माण झालेला पर्वत आहे, म्हणून त्याला प्राचीन वली पर्वत या नावानं देखील ओळखलं जातं. या ठिकाणी मित्रांनो थरचे वाळवंट आहे. थरचे वाळवंट ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी शीत वाळवंट आहे. आता हा पहिला विभाग झाला. त्यानंतर दुसरा विभाग कोणता आहे तर दुसरा विभाग येतो उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. नकाशामध्ये मित्रांनो हा जो हिरवा भाग दिसतो आपल्याला
हा संपूर्ण उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचा हिरवा भाग आहे. सुपीक प्रदेश आहे हा, त्यामुळे त्याला हिरवा रंग दिला आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश यामध्ये प्रामुख्यानं राजस्थानचा जो भाग आहे, हा राजस्थानचा भाग या ठिकाणी आपल्याला थरचे वाळवंट आहे. थरचे वाळवंट त्याला मरुस्थळ या नावाने देखील ओळखलं जातं. मरुस्थळ या नावाने ओळखलं जातं. त्यानंतर इथं पंजाब आहे आणि हरियाणा. तर पंजाब आणि हरियाणाचा मैदानी प्रदेश प्रामुख्यानं भारतातील सर्वात सुपीक प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्याला धान्याचं कोठार या नावानं देखील ओळखलं जातं. पंजाब आणि हरियाणा या ठिकाणी सर्वात सुपीक अशी मृदा आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मित्रांनो पूर्वेकडचा जो भाग आहे, पश्चिम बंगाल, बिहार, आसामकडून आपल्याला ब्रह्मपुत्रा नदी येते आणि गंगोत्री या ठिकाणाहून गंगा नदी येते आणि यांनी या ठिकाणी त्रिभुज प्रदेश तयार केलेला आहे. त्याला गंगेचं मैदान देखील म्हटलं जातं. या विभागाला ते गंगेचं मैदान, या गंगेच्या मैदानातच प्रामुख्यानं ब्रह्मपुत्रा नदी आणि गंगा नदीनं सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश बनवलेला आहे. हा त्रिभुज प्रदेश मित्रांनो जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. हा दुसरा विभाग आहे. अत्यंत महत्वाचा असा हा विभाग आहे. त्याला सुंदरबनचा प्रदेश म्हणून देखील ओळखलं जातं मित्रांनो. त्यानंतर भारतीय पठारी प्रदेश. तर भारतीय पठारी प्रदेश मित्रांनो या ठिकाणी एक पिवळा त्रिकोण दिसतो आपल्याला. हा पिवळा त्रिकोण जो आहे, हा त्रिकोण उलटा त्रिकोण आहे. म्हणजे गणितामध्ये आपण त्रिकोण बघतो तो उलटा नसतो. त्याचा तळाकडचा भाग हा रुंद असतो आणि वरचा भाग कसा असतो तर निमुळता असतो. या ठिकाणी उलटा त्रिकोण असलेला आपल्याला पाहायला मिळतो. याला द्वीपकल्प या नावाने ओळखलं जातं. द्वीप मित्रांनो हा तिसरा जो भाग आहे याला दख्खनचे पठार, दख्खनचे पठार असं म्हटलं गेलेलं आहे. दख्खनचे पठार. तर हे दख्खनचे पठार जे आहे हे मित्रांनो आपला उलटा त्रिकोण या ठिकाणी दिसतो. हा उलटा त्रिकोण, हा उलटा त्रिकोण म्हणजे हिंदी महासागराकडे निमुळता होत गेलेला भाग आहे. या दख्खनचे पठार प्रामुख्याने मित्रांनो या दख्खनच्या पठारालाच द्वीपकल्प या नावाने पण संबोधलं जातं. यामध्ये पर्वत जे आहेत हे पर्वत कुठले पर्वत आहेत तर अरवली पर्वत आहे. अरवली पर्वत या कोपऱ्यात या ठिकाणी अरवली पर्वत आपल्याला पाहायला मिळतो. अरवली पर्वत नंतर हा प्राचीन वली पर्वत आहे. विंध्य पर्वत आहे. विंध्य पर्वत. त्यानंतर सातपुडाच्या पर्वत रांगा, सातपुडा पर्वत रांगा आपल्या या द्वीपकल्पामध्ये म्हणजे दख्खनच्या पठारावरती पाहायला मिळतात. त्यानंतर इकडं पश्चिम घाट आहे आणि इकडं पूर्व घाट आहे. पूर्व घाट आणि पश्चिम घाट. पश्चिम घाटामध्ये आणि पूर्व घाटामध्ये अनेक डोंगर रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर काही सपाट प्रदेश, सपाट प्रदेशाच्या शृंखला पण त्या दख्खनच्या पठारावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा तिसरा भाग आहे मित्रांनो भारतीय पठारी प्रदेशाचा. त्याला द्वीपकल्प या नावानं संबोधलं जातं. चौथा भाग येतो तो म्हणजे भारतीय किनारी पट्टीचा प्रदेश. भारतीय किनारपट्टीचा प्रदेश कोणता आहे तर प्रामुख्यानं भारतीय किनारपट्टीचा प्रदेश या ठिकाणी निळा जो भाग दिसतो आपल्याला हा संपूर्ण भारतीय किनारपट्टीचा प्रदेश आहे मित्रांनो. संपूर्ण निळा भाग हा भारतीय किनारपट्टीचा प्रदेश आहे. भारतीय किनारपट्टीच्या प्रदेशाचे सर्वसाधारण लांबी जी आहे ती 7500 किमी असं म्हटलं जातं. खरं तर 7516 किमी एवढी लांबी याची आहे. 7500 किमी एवढी लांबी त्याची आहे मित्रांनो. म्हणजे आपल्याला किनारपट्टीचा जो भाग आहे हा 7500 किमी लांबीचा लाभलेला आहे.
या किनारपट्टीच्या लगतचा जो भाग आहे हा समुद्र किनाऱ्याचा भाग. या समुद्र किनाऱ्यावरतीच पाचवा भाग आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे भारतीय बेटे. भारतीय बेटे प्रामुख्यानं पूर्व किनारपट्टी, या पूर्व किनारपट्टीवरती तसेच पश्चिम किनारपट्टीवरती अनेक लहान मोठी बेटे आपल्याला पाहायला मिळतात. आणि याचबरोबर त्या ठिकाणी बंगालचा उपसागर, आणि या बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला दक्षिणोत्तर पसरलेले अंदमान आणि निकोबार, अंदमान आणि निकोबार हा द्वीपसमूह आपल्याला पाहायला मिळतो, अंदमान निकोबारचा. त्याचबरोबर अरबी समुद्र, या अरबी समुद्रामध्ये आपल्याला या ठिकाणी लक्षद्वीप हा द्वीपसमूह आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप हा द्वीपसमूह आहे, तर बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान निकोबारचा आपल्याला द्वीपसमूह पाहायला मिळतो. त्या अंदमान निकोबारच्या द्वीपसमूहामध्ये बॅरन नावाचं जे बेट आहे हे भारतातील जागृत ज्वालामुखीचं ठिकाण आहे मित्रांनो. आणि त्याचबरोबर निकोबार जो द्वीपसमूह आहे, या निकोबार द्वीपसमूहाला कंकन द्वीपाच्या स्वरूपात काही बेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अरबी समुद्रात लक्षद्वीप जी बेट आहेत ती प्रवाळ बेट या नावानं ही ओळखली जातात मित्रांनो. तर अशा पद्धतीनं प्रामुख्यानं हे 5 विभाग आहेत. पहिला आहे हिमालय, दुसरा आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, तिसरा आहे भारतीय पठारी प्रदेश, चौथा आहे भारतीय किनारपट्टीचा प्रदेश आणि पाचवा आहे भारतीय बेटे किंवा द्वीपसमूह. अशा पद्धतीनं भारताचे एकूण 5 प्राकृतिक विभाग आहेत मित्रांनो. आपल्याला समजलं असतील असं समजतो मी. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद. magdumsir.com या माझ्या ब्लॉगला व्हिजिट द्या. आपल्याला सामान्य ज्ञानावरती किंवा स्पर्धा परीक्षेवर आधारित काही चाचण्या या ठिकाणी पाहायला मिळतील सरावासाठी, त्याही आपल्याला पाहता येतील. काही PDF त्या ठिकाणी आहेत त्याही आपल्याला डाउनलोड करता येतील. तर पुन्हा एकदा मित्रांनो धन्यवाद.